दाताच्या ट्रीटमेंटमध्ये काढल्या जाणाऱ्या एक्सरेमुळे बाळाच्या तब्येतीवर काही परिणाम होतो का? ऑफकोर्स कुठल्याही एक्सरेमुळे बाळाला परिणाम होतो असं आपल्याला माहिती आहे, पण एक्सरेचा जो परिणाम आहे तो त्याच्या डोजेस सोबत संबंधित आहे. आता रेडिएशनचं जे युनिट आहे, रॅड म्हणतो आपण त्याला, जेव्हा रेडिएशन 5 ते 10 रॅड ह्या युनिटच्या दरम्यान असते तेव्हाच ते बाळाला म्हणजे गर्भाशयातील जे बाळ आहे त्याला परिणाम देऊ शकते. म्हणजे 5 to 10 रॅड टू इम्पॅक्ट द फिटस. तर आता आपण जे एक्सरे घेतो डेंटल एक्सरे, त्याचं जर आपण मेजरमेंट बघितलं तर 0.01 रॅड, म्हणजे जेव्हा 500 वेळा एक्सरे शूट होतील त्यावेळेस त्याचा परिणाम बाळावर होऊ शकतो. आणि त्यातही जर आपण शिल्ड वापरतो थायरॉइड साठी आणि पोटासाठी, एक शिल्ड देतात मर्क्युरीचा, त्यात शिल्ड वापरला तर हा परिणाम अजूनही कमी होतो. त्यामुळे ज्या रुटीन डेंटल एक्सरेज आहेत ह्या एक्सरेजमुळे बाळावर काहीही परिणाम होत नाही, कारण आपण 2-3 एक्सरेच्या वर एक्सरेज लागत नाही ट्रीटमेंटमध्ये, आणि प्रोटेक्शननी आपण ती ट्रीटमेंट करतो. त्यासाठी जर आवश्यक आहे त्या ठिकाणी आपण एक्सरे आपण घेऊ शकतो. आणि एक्सरेमुळे परिणाम होईल त्यामुळे आपण ट्रीटमेंट थांबवत असेल, पण त्या ट्रीटमेंटसाठी जे लागणारा म्हणजे जे दुखणं आहे पेशंटला त्याचा परिणाम मात्र जास्त घातक आहे. त्यामुळे त्या एक्सरेसाठी न घाबरता तुम्ही बिनधास्त त्याची ट्रीटमेंट करू शकता. आणि सोबत आपण प्रोटेक्शन आहे, नवीन जे इक्विपमेंट आहेत, आता पोर्टेबल एक्सरे आले आहेत, रेडिओ व्हिजिओग्राफी आली आहे, जे जुने एक्सरेचे प्रकार होते ते पुन्हा बदलले आहेत. त्यांचा रेडिएशनचा डोस आणि त्याची टायमिंग्स हे खूप कमी आहे, जुन्या एक्सरेच्या म्हणजे तुलनेत 10 पटीनं कमी आहे. त्यामुळे हे खूप सेफ आहे आणि विथ प्रिकॉशन इट इज मोर सेफर आय वुड से दॅन डिलेइंग द ट्रीटमेंट.